तर मित्रांनो आपण या डॅमवरती आलेलो आहोत। तर 2 ते 3 किलोमीटरचा प्रवास करून आपण डॅमवरती आलेलो आहोत। तर येण्याचं कारण असं की आपल्या हातात आपल्याला एक काहीतरी विशिष्ट दिसते, तर आपण पुढे दाखवू। उत्तम दादा आपल्याला दाखवतील। तर मित्रांनो आपण डॅमवर येऊन पोहोचलोय। आपण बघू शकतात खूप छान व सौंदर्य या डॅमचे आपल्याला बघायला मिळते। तर गोंदेगाव डॅम म्हणून या डॅमचे नाव आहे मित्रांनो। खूप छान व सुंदर असा हा डॅम आपल्या नजरेस या ठिकाणी पडतोय। तर उत्तम दादाच्या हातामध्ये एक विशिष्ट गोष्ट मित्रांनो आज जे आपल्या कार्यालयाच्या बाहेर आपल्याला आढळून आलेली आहे। तर आपण त्याला पाण्यामध्ये सोडणार आहोत मित्रांनो, कारण आपण 2 ते 3 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी याच्यासाठी आलेलो आहोत की हा जो एक जीव आहे मित्रांनो, शंख म्हणतात त्याला। तर आपल्या कार्यालयाच्या जस्ट भिंतीवरती हा शंख आपल्याला आढळून आला होता। तर त्याला आपण त्या ठिकाणी खाण्यापिण्यासाठी माझ्या मते मुबलक अवेलेबल नव्हतं, म्हणजे त्याला खाण्यापिण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात व पाणी वगैरे तिथं अवेलेबल नव्हतं। त्याच्यामुळे एक नाही मित्रांनो 3 आहे। तर मी तुम्हाला ते 3 दाखवतोच। तर या पिशवीमध्ये मित्रांनो बाकी 2 असे 3 शंख आणि मित्र आहे मित्रांनो। ते विशेष म्हटल्यावर एक सोबतच 3 होते मित्रांनो आणि भिंतीवरती होते। तर मी ते दाखवलं तुम्हाला कुठनं घेतले आम्ही त्यांना। तर चला आपण त्यांना पाण्यामध्ये सोडू। कारण 2 ते 3 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही या डॅमवरती आलेलो आहोत। तिकडं नदी होती तिकडं, पण मात्र तिथं पाणी वगैरे सुकून जाते ना नदीचे, त्याच्यामुळे आपण त्याला इथं या ठिकाणी आणण्याचा डिसिजन घेतलेला होता। तर जे जाळं पडलेलं आहे ते जाळ्याला आपण बाहेर काढून घेत आहोत। जे उत्तम दादा आपल्या त्या जाळ्याला बाहेर काढून घेत आहेत, कारण ते जाळं त्यांना अडकून टाकल आणि इतरही जीव त्याच्यात अडकायला नको यासाठी आपण त्याला वरतीच फेकते मित्रांनो जाळ्याला उत्तम दादा, कारण ते इतर जीव त्याच्यामध्ये अडकून मृत्यू त्यांचा नको व्हायला यासाठी आपण। तर मित्रांनो एक हा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। तिकडं त्या भिंतीवरही ठेवले असते मित्रांनो, मात्र ते जर पाण्यामध्ये जर नाही गेले तर आणि ते हरवून जातील इकडं तिकडं। एवढ्या दिवसापासून सोबत येते, त्याच्यामुळे आम्ही त्याला इथं सोडतोय। आता बघू त्यांची जर्नी, ते राहतील सोबत नाही राहतील हा त्यांचा विषय मित्रांनो पुढचा। मात्र आपण त्यांना या ठिकाणी आणून सोडलेलं आहे, कारण या ठिकाणी पाणी व त्यांना खाण्यासाठी काही जे काही खायला लागते इथं मोठ्या प्रमाणात अवेलेबल होऊ शकते। तर 3 मित्रांनो ते। तर हा खूप ॲक्टिव्ह मित्रांनो, स्टार्टिंगपासूनच खूप ॲक्टिव्ह आहे। तर पाण्याचे काही थेंब लागले त्यांना, म्हणजे इतकं मोठं शंख मी आजपर्यंत बघितले नव्हते। तर 3 मित्रांना आपण पाण्यामध्ये सोडणार आहे मित्रांनो आता, कारण आपल्यालाही जायचं आहे, कामं आहेत खूप सारे। तर न्यू जर्नी मित्रांनो त्यांची ही तुम्हाला बघायला मिळत असेल, मला आज मिळाले, त्याच्यामुळे मी हा क्षण साठवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण मी क्षण साठवतो मित्रांनो, कारण वेळ निघत जात असते। तर गेलेली वेळ ही परत येत नाही, मात्र त्यावेळेला आपण कुठंतरी साठवून ठेवू शकतो, तोच हा छोटासा प्रयत्न आहे। तर त्यांना आपण पाण्यामध्ये सोडणार आहोत। तर एकाच ठिकाणी सोडू मित्रांनो आपण त्यांना। तर जवळून दाखवतो मी तुम्हाला। मित्र आहे मित्रांनो ते, 3 मित्र आहेत ते बघा। एकाने दुसऱ्याच्या खांद्यावरती मान टाकलेली आहे, त्यांनी एकमेकांच्या अंगावरती विष्टापन केलेली होती मित्रांनो तिकडं। ते म्हणजे अवघड आहेत ते। तर त्यांना पाण्यात सोडू मित्रांनो आपण। तर हे जाळं नसेल ना खालती? तर उत्तम दादा त्यांना सोडतायत मित्रांनो। 3 एकच ठिकाणी सोडतोय आपण। थर्माकोलवरतून आपण त्यांना काढून घेणार आहोत, कारण ते थर्माकोलने एखादा इकडं तिकडं वाहून जाईल आणि ते वाहून जायला नको, कारण ते मित्र आहेत ना। तर हे जाळी आपण इकडं वेगळं करून घेणार आहोत, कारण ते जाळ्यात अडकायला नको। तर या कार्यासाठी उत्तम दादांची खूप मेहनत झालेली आहे। तर त्यांचे केले तेवढे कौतुक कमीच आहे। तर त्यांच्या जे अँटीना आहेत मित्रांनो, त्यांचे ज्या माना आहेत त्यांनी खूप लांब काढलेले आहेत, आता आपण बघू शकता।
बाहेर काढलेलं आहे त्यांनी वाहन. म्हणजे त्यांना काहीतरी नवीन फील झालेलं आहे आज पाण्यात पोहोचून. तर चला मित्रांनो, त्यांची नवीन प्रवास त्यांना या ठिकाणी सुखरूप करू द्या. बाय बाय शंकू दादा. चला उत्तम दादा आपल्या आपल्या प्रवासाला. काय करायचं उत्तम दादा त्यांना? पाण्यात सोडायचे. पाण्यात सोडायचं. कोणत्या ठिकाणी? नदीमध्ये.